ये स्कूल के लिए बनाने लगी चाबी स्कूल में चाबी वो कोई नहीं आप स्कूल को अरे अरे वो प्रिंसिपल मैडम है। लगा वाला जिसको फोन लगा मालूम पड़ता है उससे क्या होता है उसका काम है फोन और क्रिएटिविटी खूप मोठी घटना आहे घडलेली आहे जी इंग्लिश शाळेमध्ये सलग कोसळवाणी जुनं बांधकाम असल्यापासून त्याच्यामुळे नाना लेकराच्या जीवाशी घेण्याचं काम हे इंग्लिश शाळा करत आहे त्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुद्धा शाळेचं मागे मागे मोहन चालू आहे आणि त्या वादाच्या कारणाने त्यांनी दुरुस्तीच्या नागरिक वगैरे मारून दुरुस्ती केली आयोगाने माहिती द्यायला पाहिजे आम्ही पालक आहे आम्ही जसं गेटवर आलो आणि माहिती माहिती दिली नाही काही झालं नाही आमच्या शाळेला सांगत आहे मग एखाद्या लेकराचा जीव करायचा सांगायला या घटनेचा खूप मोठी घटना या ठिकाणावर घडलेली आहे जैन इंग्लिश शाळेमध्ये या ठिकाणी 2 ते 3 विद्यार्थी हे खाली सलाब कोसळला आणि त्या ठिकाणी जुनं बांधकाम असल्या कारणाने या ठिकाणावर लहान लहान लेकराच्या जीवाशी खेळण्याचं काम हे जैन इंग्लिश शाळा करत आहे या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात वादसुद्धा त्या शाळेचा मागे 2 वर्षापासून चालू आहे आणि त्या वादाच्या कारणाने त्याने दुरुस्ती टाकाटोक काहीतरी मारून दुरुस्ती केलेली आहे तिकडं पण सुद्धा बघू शकता आपण की त्या ठिकाणावर बी सुद्धा सलाब कोसळायची गोष्टी एवढा मोठा आहे ढिबडे त्या ठिकाणावर लेकराच्या डोक्यात कोसळलेले आहे एका लेकराला आत्ता माहिती घेतली आम्ही ते गादी हॉस्पिटलमध्ये तर त्या लेकराला 12 टाके त्या ठिकाणी पडलेले आहे म्हणजे 2 लेकराच्या डोक्यामध्ये 12 टाके त्या ठिकाणी पडलेले आहेत त्याच्या आईवडिलांना आतापर्यंत माहिती मिळाली नाही आणि मित्रमंडळीकडून त्यांचे नंबर घेण्यात माती लेकराला मार राहिल्यानंतर त्याच्या आईवडिलांना तरी माहिती द्यायला पाहिजे आम्ही पालक आहे आम्ही जसं गेटवर आलो आणि आम्ही माहिती घेतो आम्हाला गेटवर कोणती माहिती द्यायला गेली नाही काही झालं नाही म्हणजे आमच्या शाळेमध्ये आज सांगत आहे मग एखाद्या लेकराचा जीव गेल्यानंतर हे सांगतं का प्रशासक या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करत आहे आणि ह्या शाळेवर आमचं ठामपणे भूमिका आहे आणि त्या शाळेवर बॅन यायला पाहिजे ही शाळा बंद व्हायला पाहिजे मी API सापळे सदर बाजार पोलीस स्टेशनला फोन आला होता की इथून काहीतरी स्लॅब कोसळला असं सांगितलं होतं त्या ठिकाणी गेलो असता या शाळेमध्ये एक हॉल आहे त्या हॉलमध्ये जे स्लॅबचे हे असतात जीर्ण झालेले पापुत्रे ते पडले त्याच्यामुळे काही मुलं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली तर त्याच्यानुसार मग आता त्यांचा जबाब घेऊन पुढील कारवाई करत आहोत तेच आता विचारायचं होतं शाळा सुटली त्यांच्या मुख्याध्यापकांशी बोलून सविस्तर तुम्हाला कळवण्यात येईल जैन इंग्लिश स्कूल आहे आणि त्या शाळेमध्ये जो हॉल आहे त्या हॉलमध्ये मुलं जेवण करत होते असं सांगितलं त्यांनी आणि त्या ठिकाणी जे स्लॅबचे पापुत्रे आहेत खाली ते पडले तर त्याच्यामुळे काही मुलं जखमी झाली सांगितलं नाही अजून तपास म्हणजे आता त्या मुलांकडे विचारपूस करून सविस्तर कळेल त्याच्यामध्ये काय कसं घडलंय लगाना मालूम पड़ता है उससे क्या होता है प्रेस वाले इकडून या ना एका साईडने या मीडिया